बीडवासियांचे ग्रामदैवत श्री कंकालेश्वर मंदिर हे उभ्या महाराष्ट्रासाठी कुतूहलाचा आणि श्रद्धेचा विषय आहे. चारही बाजूंनी पाण्याच्या कुंडात गेले अनेक दशके हे मंदिर डौलाने उभे आहे. अनेक विघातक धर्मविरोधी शक्तींनी या मंदिराच्या शिल्पाची नासधूस केली, परंतु हजारो लाखो भाविकांची श्रद्धा या महादेवाप्रती असल्याने हे कंकालेश्वर मंदिर भक्तांसाठी ताटमानेने उभे आहे. याच भक्तांच्या भक्तीला ध्यानात घेऊन तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांनी या मंदिरास भेट देऊन पाहणी केली. नुसती पाहणी न करता त्यांच्या कार्यशैलीला शोभेल अशी घोषणा या मंदिराच्या विकासासाठी केली. तब्बल 9 कोटी रुपयांचा निधी या मंदिराच्या विकासासाठी त्यांनी घोषित केला. नुसता घोषितच केला नाही, तर तो संबंधित खात्याला वर्गसुद्धा केला. साधारणतः 2 महिन्यापूर्वी या विकास कामांना सुरुवात करण्यात आली. कामाचे कंत्राट देण्यात आले. पुरातत्व विभागाकडे या सर्व कामाची देखरेख आहे. याचा सर्व कारभार हा छत्रपती संभाजीनगर येथून हाकला जात आहे. प्रत्यक्ष काम सुरू झाले खरे, पण काय काय कामे करण्यात येणार, कशी कामे करण्यात येणार, कोणत्या योजनेतून ही कामे होणार आहेत, याबाबत येथील देवस्थान कमिटीला, विश्वस्थांना किंवा नागरिकांना कोणतीही सूचना अथवा माहिती नाही. येथे कोणत्याच प्रकारचा माहिती फलक देखील लावण्यात आलेला नाही. मंदिराच्या मागील बाजूस ठेकेदाराची यंत्रणा आणि यंत्रसामुग्री आहे. ते कोण आहे, काय करणार आहेत, हे मात्र कळू शकले नाही. त्याच्या मागच्या बाजूला मंदिराच्या जमिनीत भला मोठा रस्ता करून सपाटीकरण करण्यात आलेले आहे. आता हे नेमके कशासाठी केले हे मात्र समजू शकले नाही. आणि हे विचारावे कुणाला, हा प्रश्न पत्रकारांना, माध्यमांना देखील पडलेला आहे. आता हे सपाटीकरण जरी झाले असले तरी पावसाळा सुरू झाला आहे. एखादा जरी जोरात पाऊस आला तरी शेतातील सर्व माती वाहून कुंडात येणार आणि कुंड भरल्या जाणार. कुंडात माती आल्याने कुंड भरणार, शेतीतील सर्व माती वाहून जाणार, हे यंत्रणेच्या लक्षात येत नाही का? असा भाबडा प्रश्न सर्वसामान्य भाविक भक्ताला पडला आहे. याच यंत्रणेकडून मंदिरातील दगडी खांबांना देण्यात आलेला रंग काढण्याचे काम देखील सुरू करण्यात आले. अवघ्या 6 खांबांचे रंग काढणे झाले आहे. त्यानंतर मात्र काम करणारे या ठिकाणी फिरकलेच नाहीत, असे या ठिकाणचे संबंधित लोक सांगत आहेत. आता पावसाळ्यात हे काम बंद राहणार असल्याचेही जाहीर करण्यात आलेले आहे. हे काम कधी सुरू झाले आणि कधी संपणार हे समजणे अवघड झाले आहे. मात्र हे विचारावे कोणाला, हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार आज दुर्दैवाने आपल्यात नाहीत, पण त्याच दादांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा वहिनी पवार जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत. दादांना जे अपेक्षित काम हवे असते तेच सुनेत्रा वहिनींना देखील अपेक्षित आहे. हे संबंधित यंत्रणेने विसरता कामा नाही. आता या निधीचा विनियोग योग्य पद्धतीने आणि वेळेत होतो की नाही हे सुनेत्रा वहिनींचे आदेशच ठरवतील, असा विश्वास व्यक्त करणार आहे.